जय शिवराय मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले पाहत आहोत. महाराष्ट्रात असा एक किल्ला आहे जिथे चढाई करताना एक चुकीच्या पावलाने थेट दरी दिसते. लोखंडी शिड्या, रुंद वाटा आणि ढगांच्या वरचा प्रवास, पण तरीही हजारो ट्रेकर्स दरवर्षी या गडावर येतात. नेमकं काय आहे या पेबगडात? चला जाणून घेऊया. माथेरानच्या डोंगरामध्ये लपलेला हा किल्ला आज पेबगड म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, या गडाने अनेक राजवटी पाहिल्या आहेत आणि त्याचा इतिहास जवळपास 800 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. रायगड जिल्ह्यातील नेरळजवळ असलेला पेबगड म्हणजेच विकटगड हा बहुधा यादवकालीन किंवा त्याही आधीच्या काळात बांधला गेला असावा, असे इतिहास संशोधक मानतात. सह्याद्रीतील घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असे. त्या काळी व्यापारी आणि सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अशा गडांचे मोठे महत्त्व होते. नंतर बहामनी, निजामशाही आणि मोगल अशा विविध सत्तांच्या काळात हा परिसर त्यांच्या ताब्यात गेला. स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांवर नियंत्रण मिळवले. पेबगडाचा परिसरही स्वराज्याच्या प्रभावाखाली आला होता. या गडावर पाण्याच्या टाक्या, गुहा, जुन्या बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष त्या काळातील किल्ल्यांच्या उपयोगाची साक्ष देतात. इतिहास, साहस, निसर्ग यांचा असलेला पेबगड हा प्रत्येक गडप्रेमीने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवा. मित्रांनो, गडकोटाचा इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक गडामागे एक कथा आहे आणि ती कथा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचलीच पाहिजे. जय शिवराय, जय भवानी.